बापरे याचा अंग तापले आई आनंदी आता पोलीस आले होते त्यांच्यासोबत गप्पा मारल्या त्याने आई आई थांब तू जरा शांत हो आई थांब त्याला वरती उचलून बसव बरं दादा दादा ये वर्षा उचल दादा उठ मदत करते आई तू नको थांब जरा हळू 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 तरी मी म्हणत होते मी पकडते बस काय एक विघ्न येतात का माझ्या लेकराच्या मागे मला काही कळत नाहीये पाणी 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 दे त्याला बाळा ए सोन्या काय झालं ग काय झालं दादा पाणी घे दादा आई करे माझं पाणी पिथोड त्याच्या तोंडावर मार दादा डोळे उघड दादा आनंदी डॉक्टरांना बोलवायला हवं हो डॉक्टरांना फोन करायला हवा हा फोन कर फोन कुठे माझा अगं इथे फोन आनंदी दादा ए दादा त्याच्या डोळ्याला दादा अहो डोळे उघडा ना ए राघवा दादा थोडं पाणी पी आई फोनच लागत नाही बघा ना परत करते अहो डोळे उघडा बरं तू धर याला लागला फोन लागला उचलत नाही आहे काय फोन डॉक्टर अरे रे परत बंद कर परत चालला ला अहो असं काय करताय तुम्ही हॅलो नंदू कुठे आहेस तू नंदू अरे दादाची तब्येत खूप खराब झाली तू एक काम कर तू हॉस्पिटलला जा आणि डॉक्टरांना घेऊन ये ते फोन उचलत नाहीयेत हो लवकर ये आज घेऊन जाऊयात चल आई थांब मी करते दादा डोळे उघड दादा सर तुम्ही सांगून टाका त्यांना काय झालं ते नाही तुम्ही बोला ना नाही सर तुम्ही सांगा काय असेल ते क्लिअर करून टाका नाही तुम्ही बोलून काय रे असं खाली का उभ्या सांगा काय झालं मला कळेल का सॉरी सर पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जाऊन आलो मग पण अतुल फोनही उचलत नाही आणि त्याच्या घरीही कोणी नाहीये घराला लॉक होतं अरे हो कुठेतरी बाहेर गेला असेल घरी ते येत असेल ना सर आपली माणसं दिवसातून 2दा जाऊन आले आणि पुढची तारीख आली तर पुढे प्रॉब्लेम होणार आणि ते जर हजर नसतील तर आपल्या साईडने ते वाईट दिसेल सर आजूबाजूला विचारलं हो सर आजूबाजूला चौकशी केली तर कळलं की ते गेले 7-8 दिवस गायब आहेत 8 दिवस म्हणजे आपल्या आधीच्या डेट पासून हो सर म्हणजे त्याच दरम्यान आपल्या समोरच्या वकिलांचा ऍक्सिडेंट झाला होता म्हणजे राघवच्या ऍक्सिडेंट मध्ये अतुलचा हात आहे दादा ए राघवा अजूनही अंग गरमच आहे खूप जरा बाजूला अहो आई राजा ए राघवा दादा बोलणार आहे माझ्याशी डॉक्टर का नाही आले ग अजून नंदूनी फोन केलाय ना आलाय का बघ जरा आई मगाशीच म्हणालाय तो निघालाय म्हणून येतील एवढ्या किती वेळ ग तू शांत राहा आई त्याला त्रास होईल आले मी बघ या आत येत दादा आई डॉक्टर आले हा या डॉक्टर तुम्ही प्लीज सगळे बाहेर थांबता इथे गर्दी करू नका प्लीज मला म्हणजे चेक करता येईल हो द्या बॅग द्या माझी आई आनंदी असं अचानक कसं झालं ग आता थोड्या वेळापूर्वी आम्ही मायले का गप्पा मारत होतो हसत होतो ग आता काय असं एका क्षणात झालं
डॉक्टर काय झालं? बरं वाटतंय आता? कशामुळे झालं असेल अचानक? नाही, मी त्यांना इंजेक्शन दिलंय, पण त्यांची काळजी घ्यायला हवी. त्यांना कसलाही त्रास होता कामा नये. मिस्टर कर्णिक, जरा पायाची बोट हलवून दाखवता. डॉक्टर त्रास होतोय. चला. मिस्टर कर्णिक, जस्ट रिलॅक्स. मी इंजेक्शन दिलेलं आहे, त्यांनी ताप उतरेल तुमचा, आणि औषधं मात्र वेळेवरती घ्यायची. मिसेस कर्णिक, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. प्लीज बाहेर येता. जस्ट रिलॅक्स. चला. नाही, आई त्याला आराम करू दे. चल बाहेर. आया, मी बाहेर आहे. डॉक्टर धन्यवाद. खरंच आम्हाला काही कळतच नव्हतं. अचानक ताप आला त्यांना. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. पेशंट आहेत ते आमचे, ड्युटी आहे आमची, आणि पेशंटनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर आमची ड्युटी संपत नाही. हो हो, बरोबर आहे तुमचं. पण मी बघितलं ना तुम्हाला हॉस्पिटलमध्ये किती काम असतं ते. तरी तुम्ही बोलवल्यावर लगेच आलात, त्यासाठी खरंच धन्यवाद. ते सगळं ठीक आहे, पण हे अचानक कसं झालं? बरे होते ना ते, मग असा हा ताप अचानक कसा आला? नक्कीच कसला तरी स्ट्रेस घेतला असणार त्यांनी. ते ह्यांचा अपघात कसा झाला हे विचारत होते मी त्यांना. अहो, का विचारलं तुम्ही त्यांना? ते पूर्णपणे अजून बरे झालेले नाही आहेत. तुम्हाला एवढं साधं कळत नाही? किती मोठी गोष्ट आहे त्यांच्यासाठी ती. कदाचित त्यांच्या उत्तरांनी तुमचं समाधान होऊ शकतं, पण त्याचा त्यांनाच त्रास होणार आहे. हे बघा, त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या घटनेमुळे बदलून गेलंय, आणि त्यांचा मेंदू ते विसरण्याचा प्रयत्न करतोय, आणि तुम्ही त्यांना त्याचीच आठवण करून देत आहात. मिसेस कर्णिक, एखाद्या मशीनवरती त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त लोड टाकलं ना तर ती गरमच होते. तसंच झालंय त्यांचं. फिजिकल इंजुरी जरी असली तरी घडलेल्या गोष्टीचा मेंटली परिणाम होतोच. तुम्ही ह्या गोष्टी टाळायला हव्यात. का विचारलं त्यांना? अहो, तुम्ही जर म्हणत असाल की त्यांची आम्ही छान काळजी घेत आहोत, तर त्यातला हा भागच नाहीये. अहो, एव्हाना त्यांच्या पायाची मुवमेंट व्हायला हवी होती. 2-4 पावलं का होईना ते स्वतःच्या पायानी चालायला पाहिजे होते, पण तसं काहीच होत नाहीये. आय एम व्हेरी सॉरी टू से. हॉस्पिटलमध्ये त्यांची काळजी घेताना मी तुम्हाला बघितलं होतं, पण तितकी काळजी इथे घेतली जात नाहीये. पेशंट जवळ नुसतं बसून राहणं, त्याला वेळच्या वेळी औषधं देणं, या पलीकडेही पेशंटला बरं होण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. नुसतं पेशंटला औषधं दिली म्हणजे तो बरा होणार असं नाही आहे. आता तुम्हाला फिजिओथेरपिस्ट बोलवावं लागेल. त्याच्याकडून वेगवेगळे एक्सरसाइज करून घ्यावे लागतील. मिसेस कर्णिक, तुम्ही म्हणाला होतात की मी त्यांची घरी छान काळजी घेईन, पण तसं होत नाहीये. एक लक्षात ठेवा, ही संधी आहे त्यांची रिकव्हरी पूर्णपणे करून घेण्याची. एकदा का त्यांच्या शरीराला या अवस्थेची सवय झाली तर मग ते नॉर्मल व्हायला खूप वेळ लागेल. आनंदी, आनंदी, आनंदी. हा, अहो, तुम्हाला कळतंय का मिसेस कर्णिक मी काय बोलतोय ते? हो.
काळजी घ्या त्यांची. त्यांना परत हा त्रास व्हायला नको. ते लवकर बरे झाले पाहिजे. माफ करा डॉक्टर, यापुढे मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन. तुमच्याकडे कुठलीही तक्रार येणार नाही. ठीक आहे, येतो मी. त्यांची काळजी घ्या. मी सोडून येतो त्याला. काय गरज होती ग तुला ऍक्सिडेंटचं विचारायची? हा, तरी म्हटलं आता बरा होता माझा लेक, आता काय झालं त्याला? हा, काय केलंस तू? नाही, माझी चूक झाली आहे. माझ्यामुळे यांना त्रास झाला. मी चुकले. नाही ग आनंदी. हो आनंदी, 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 तू स्वतःला दोष नको देऊस. मला माहितीये तू राघवच्या काळजीनच त्याची विचारपूस करत होती. का झालं, कसं झालं, तर इतका त्रास होईल असं आपल्याला वाटलं सुद्धा नव्हतं. पण मला कळायला होतं ना रमाते, यांची काळजी घेणं तसं खूप कठीण आहे. पण मी घेतली ना आता जबाबदारी, तर मग ती जबाबदारी मी पूर्ण करायला हवी. माझ्यामुळे झालंय. मला माहिती आनंदी, तू घेशील राघवची काळजी. बघ, आता ना आपल्याला एक दिनक्रम आखायला हवा आणि सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे करायला हव्या. राघव स्वतःच्या पायावरती उभं राहायला हवा. आता चूक होऊन चालणार नाही. आणि ते डॉक्टर म्हणत होते ना फिजिओथेरपीचं, राघवची फिजिओथेरपी लवकर सुरू करू. हो, मी घेईन त्यांची काळजी. लवकरात लवकर बरे व्हायला हवे. मी घेईन यांच्या तब्येतीची काळजी. नाही, आणि फक्त तब्येतीचीच काळजी नाही, तर राघवच्या मनाचीही काळजी घेतली पाहिजे. त्याच्याशी बोल तू, समजाव त्याला. आपण त्याला इतकं पुश करायला नको होतं, पण त्याला असं वाटलं पाहिजे की तू त्याच्या टीम मध्ये आहेस. मला माहितीये तुम्हाला या क्षणी माझ्याशी बोलायचं नाहीये. मी यापुढे त्या दिवशी काय झालं, कसं झालं, कोणामुळे झालं हे नाही विचारणार आहे आता. मला माहितीये तुम्हाला त्रास होतोय ना त्याचा. खरंच माफ करा, मी नाही विचारणार आहोत. चुकलं माझं. मी तुमची उद्यापासून अगदी व्यवस्थित काळजी घेईन.
काही होणार नाही तुम्हाला. मी आहे ना, लवकर बरे व्हाल तुम्ही. मी आहे, आराम करा. बहिणी, डॉक्टरांनी ह्या काही गोष्टी सांगितल्या होत्या दादांच्या एक्सरसाइजसाठी. रेग्युलर एक्सरसाइज करायला सांगितलं. अजून बऱ्याच गोष्टी आहेत या. घ्या. दादा धन्यवाद. खरंच खूप उपकार झाले तुमचे. हो, तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना घरी घेऊन आला नसतात ना तर खरंच धन्यवाद. हो बहिणी, काय बोलताय तुम्ही? हे बघा, कधी गरज लागली तर मी आहेच. दादा बरे आहेत ना आता? आराम करते. बरं, येऊ मी? या. काळजी घ्या. सगळ्यात आधी फिजिओथेरपिस्टला फोन करायला हवा. उद्याच्या उद्या थेरपी सुरू करायला हवी. हॅलो हॅलो, मी आनंदी राघव कर्णिक. राघव कर्णिकांची बायको. राघव कर्णिक आता पेशंट होते ना तुमच्या हॉस्पिटलमध्ये, ॲडमिट होते. अपघात झाला होता त्यांचा. हां, त्यांची बायको. थेरपी सुरू करायची होती त्यांची, त्यासाठी फोन केला होता तुम्हाला. बरं, हां हां, एक मिनिट थांबा. हो हां हो, लिहून घेतेय. हां हो चालेल. हो हो, धन्यवाद. काय आनंदी, आता नव्या लढाईसाठी तयार का? रमाताई, मलाही कळायला हवं होतं ना. तुम्ही बरोबर सांगत होतात मला. तुम्ही जे मला सत्य सांगितलं आहे ते सत्य यांना पचवण्याची शक्तीच नाही आहे यांच्यात. मला खरंच कळायला हवं होतं. चुकले मी. विचारायला नको होतं मी यांना. मी खूप घाई केली ना हे सगळं विचारण्याची. खरं तर माझीच चूक झाली. आत्ता या क्षणी सत्य काय आहे, नेमकं काय घडलं, ह्या सगळ्यापेक्षा आपल्याला राघव महत्वाचा आहे. मीच तुला उगीच हे सगळं विचारायला सांगितलं. आपल्याला सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे, पण ते राघवला विचारून नाही. आपल्या दोघींना ते शोधायचं आहे. आपल्याला आता राघवला नाही त्रास द्यायचा आहे. कोणत्याही गोष्टीचा त्याला ताण येता कामा नये. काहीही करून आता आपल्याला दोघींना राघवला न्याय मिळवून द्यायचा आहे.